अच्छा, तसं काय सांडलंय याने? तूप आहे. हे तर नकली आहे. तू राज्यात नकली तुपाचा व्यापार करतोयस. महामंत्री, हा नेहमी आम्हाला भेसळयुक्त सामान विकतो. आता समजलं. मी याच्याच भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडलो होतो. मी पण. आणि माझा परिवार सुद्धा. रंगा, तू भेसळयुक्त तूप विकून घोर अपराध केलायस. तुला याची शिक्षा मिळेल. माझ्या न्याय विद्येनुसार तुला याच्या 3 शिक्षा मिळाल्या पाहिजेत. काय? तीन शिक्षा? महामंत्री, मी तर ऐकलं होतं की तुमचा न्याय कधी चुकत नाही, पण हे तर अगदी उलट होत आहे. एका चुकीच्या 3 शिक्षा. हा कसला न्याय आहे? ठीक आहे, शिक्षा तर तुला मिळणारच आहे, पण मी तुला एवढी सूट देतो की तू 3 शिक्षांपैकी 1 शिक्षा निवडू शकतोस. ते कुठल्या 3 शिक्षा? एक तर तू तुझ्या दुकानात ठेवलेलं हे सगळं तूप स्वतः पी, नाहीतर 100 फटके खा. ते सुद्धा नाही तर तुला 1000 सोन्याची नाणी त्या लोकांना द्यावी लागतील जे तुझ्या भेसळयुक्त तुपामुळे आजारी पडले आहेत. आता सांग, कुठली शिक्षा स्वीकार आहे? फटके खाणं तर उडंकाला शक्य नव्हतं. 1000 नाणी तर त्या कंजूस साठी खूपच जास्त होते. खूप विचार करून त्याने ठरवलं की तूप पिणं सगळ्यात सोपं असेल. शिक्षेला सुरुवात करण्यात यावी. एक डब्बा तूप प्यायल्यानंतरच उडंकाची हालत खराब झाली. थांबलास का? आणि जसं तो दुसऱ्या डब्यातलं अर्ध तूप प्यायला, त्याच्या हिमतीने हात टेकले. महामंत्रीजी, माझ्याच्याने हे होणार नाही. मला तुम्ही फटकेच मारा, पै पै जोडून. जशी तुझी इच्छा. शिपायांनो, याला आत घेऊन जाऊन चाबकाचे फटके मारा. उडंकाने फटक्याची शिक्षा स्वीकार तर केली, पण त्याच्या नाजूक आणि आळशी शरीराला आराम करायची सवय होती. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.